भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीमध्ये बैठक। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। यावेळी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यातील उमेदवारांचे एकूण 150 लोकसभा जागांवर चर्चा होणार। मनसे भाजप युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, पण सध्या काही होऊ शकतं। राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमची युती होईल असं वाटलं नव्हतं, पण आज खरी शिवसेना आणि खरा राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत, गिरीश महाजनांचं वक्तव्य। मुख्य प्रवाहात यावं असं अनेकांना वाटतं, त्यामुळे येणाऱ्या काळात कोण कोण भाजपमध्ये येतं ते कळेलच। अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार, गिरीश महाजनांचा मोठा दावा। मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र अद्याप निर्णय नाही। वर्षा गायकवाडांची माहिती। बैठकीत उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा। आता केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेईल आणि उमेदवारांची यादी जाहीर होईल। विजय वडेट्टीवारांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत रेस कोर्सवरील थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता। थीम पार्कला अनेकांचा विरोध, तर कंत्राट कुणाला मिळणार याकडे लक्ष। मुंबईतील कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या मार्गिकेचं उद्घाटन। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार राहणार उपस्थित। कोस्टल रोडचं उद्घाटन होत असताना मुंबईकरांची प्रतीक्षा संपली। ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेंचं वक्तव्य, तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी चाचपणी सुरू। पालघरमधील पदाधिकाऱ्यांची चर्चा केल्याची शिंदेंची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसोबत, वायकरांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर आणि माझ्यातील संभ्रम दूर झाला। वायकरांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा। एक खडा तिकडे गेला म्हणून काहीही होत नाही, सध्या गद्दार विरुद्ध निष्ठावान लढाई सुरू। रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून उद्धव ठाकरेंची टीका। वायकर मनापासून शिवसेनेत जात नाहीयेत, त्यांना खूप त्रास दिला। सर्व शासकीय यंत्रणांचा त्यांच्यावर दबाव होता, हे सगळं दबावानं घडवून आणलं, वडेट्टीवारांचा आरोप। रवींद्र वायकरांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक। जोगेश्वरीत मेघवाडी शाखेच्या बॅनरवरील वायकरांच्या फोटोला काळं फासलं। पक्षप्रवेशापूर्वी रवींद्र वायकरांनी जोगेश्वरीतील क्लब हाऊसमध्ये केली गणपतीची पूजा। माध्यमांशी बोलताना वायकर भावुक। भास्कर जाधव आमच्याकडे आले तर 100% त्यांचं स्वागत करू, ते लढवय्या नेते आहेत, त्यांच्या येण्यानं शिवसेनेची ताकद वाढेल, मंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य। 2 वेळेला महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करणार। काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। पक्ष फोडणं म्हणजे हिंदुत्व नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। तर गद्दारांचं नशीब की आज शिवसेना प्रमुख नाहीत, नाहीतर त्यांची विल्हेवाट लावली असती। ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। संवादाची वेळ होती तेव्हा संवाद साधला नाही, आता जनसंवाद यात्रा करतायत। शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तळागाळातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा पंतप्रधानांचा हेतू। टीका करणाऱ्यांनी आपण काय बोलतो याचं भान ठेवावं, मंत्री गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंचे टोमडे अस्त्र आता बोथट झालं, मंत्री दीपक केसरकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल। तर पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरेंनी काहीही काम केलं नाही, केसरकरांची टीका। उद्धव ठाकरेंना त्यांच्या भाषेतच उत्तर देऊ, मंत्री तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंना इशारा। उद्धव ठाकरेंनी परंडा मतदारसंघात सभा घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले, सावंतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर मूर्ख मंत्री, मंत्री तानाजी सावंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका। धाराशिव दौऱ्यावर असताना तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंकडून अयोग्य मंत्री असा उल्लेख। तुम्ही कुठेही जा, तुम्ही भाजपसोबत गेले तर भास्कर जाधव तुमच्यासोबत राहणार नाही। शिवसेना फुटीनंतर आमदार भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंसमोर भूमिका स्पष्ट। सीबीआय, ईडी आणि एसीबीला घाबरत नाही, आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य। तर रातोरात बॅग भरून जायला मी तुमच्यासारखा आहे का, जाधव यांचा आमदार योगेश कदम यांना टोला। माझ्या 40 वर्षाच्या राजकारणात कधीच कोणाच्या लेकी बाळी सुनांबाबत अश्लाघ्य भाषेत बोललो नाही, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य।
भास्कर जाधवांनी सभेत शब्दबोधून वापरले याचा आनंद निलेश राणेंचा टोला, तर पोलिसांचा आक्षेप वाटतो तर तुम्हाला मिळालेली पोलीस सुरक्षा सरकारला परत करा, राणेंची टीका. भास्कर जाधव हा नाटकी माणूस आता हा उद्धव ठाकरेंनाही धमकी देऊ लागलाय. उद्या ठाकरे भाजपसोबत गेले तर भास्कर जाधवांचं काय होणार, रामदास कदमांचा सवाल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या 2 जागा रिक्त. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात 15 मार्चला बैठक. निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसंदर्भात समिती स्थापन करण्यात येणार. येणारी लोकसभा निवडणूक नेत्यांची आणि पक्षांची नव्हे तर मतदारांची असणार. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. सत्तेत राहू पाहणाऱ्या लोकांना विचारांची जुनी चौकट बदलून नवी चौकट आणायची. संविधान बदलावरून आंबेडकरांची सरकारवर अप्रत्यक्ष टीका. मी निवडणूक लढवणार, जागा वाटपाच्या निर्णयानंतर माझी भूमिका सांगेन. संजय निरुपम यांचं वक्तव्य. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था. निरुपम यांचं विधान. माझा कुठल्याही पक्षात किंवा बगावत करण्याचा प्लॅन नाही. मी फक्त माझ्या नेत्याकडून हक्क मागतोय. संजय निरुपम यांचं स्पष्टीकरण. तर जागा वाटप होत नाही तोपर्यंत कुणालाही उमेदवारी जाहीर करू नये, निरुपम यांची प्रतिक्रिया. शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळरावांसोबत माझं मनोमिलन झालं नाही. आमदार दिलीप मोहितेंची प्रतिक्रिया. तर आमदार दिलीप मोहितेंचा आढळरावांच्या पक्षप्रवेशाला विरोध कायम. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेला 10 कोटीचा चेक दिला, परंतु ओमराजे सगळं विसरून टीका करतायत. तानाजी सावंत यांचे खडे बोल. संजय पाटील पुन्हा ईशान्य मुंबईची जागा लढवण्याची शक्यता. संजय पाटील आमच्या मनातले उमेदवार. वरुण सरदेसाई यांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या 3 अपक्ष आमदारांचा महायुतीला पाठिंबा. मात्र निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेतल्यानं मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली नाराजी. आमदारांच्या नाराजीबाबत वरिष्ठांची बोलणार. धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट मशाल चिन्हावर उमेदवार देणार. माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांच्या नावाची चर्चा. अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी भाजप खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंच्या नावाची चर्चा. सुजय विखेंकडून मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. अहमदनगरच्या सुभा इथं निलेश लंकेच्या वाढदिवसानिमित्त बॅनरवर निलेश लंकेंचा भावी खासदार असा उल्लेख. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा. भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर त्या ताकदीचा उमेदवार मवियाकडून दिला जाईल. आमदार कुणाल पाटील यांची माहिती. दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादीला मिळणार असल्याची चर्चा. या पदासाठी नरहरी झिरवळ इच्छुक. मला आदेश दिल्यास दिंडोरी लोकसभा निवडणूक लढवेल. नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. नाशिकच्या दिंडोरी लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे द्यावी. मुंबईत आयोजित बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी. मात्र दिंडोरीचं तिकीट आपल्यालाच मिळणार, भारती पवारांचा विश्वास. पक्षानं संधी दिली तर नक्कीच अमरावतीतून निवडणूक लढवणार. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांची भूमिका. अमरावती लोकसभेसाठी कार्यकारिणीनं प्रस्ताव देणं हा मोठा सन्मान. सुजात आंबेडकरांची भावना. राज्यातील लोकसभेच्या 11 मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद. आमदार अमोल मिटकरींचा दावा. भंडारा गोंदिया लोकसभेवरून राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच. भंडारा गोंदिया लोकसभा भाजपचा पारंपरिक गड असल्यानं भाजपलाच तिकीट मिळणार. भाजपचे खासदार सुनील मेंढेंना विश्वास. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. तर अजून जागा वाटप झालं नाही. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती. बारामतीत सुनेत्रा पवारांचे बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख. बारामतीत कोष्टी समाज स्नेहमेळाव्याचं आयोजन. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांची कार्यक्रमाला उपस्थिती. हिंगोलीत हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव साजरा. पुढच्या महिन्यात हेमंत पाटील हेच पुन्हा खासदार होतील. शिवसेना आमदार संतोष बांगर यांना विश्वास. रायगड लोकसभेवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचाही दावा. आमदार भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना उमेदवारी देण्याची मागणी. मोदी की गॅरंटी एलईडी व्हॅनच्या भंडाऱ्यात शुभारंभ. भंडारा गोंदियात लोकसभा मतदारसंघात फिरून नागरिकांना योजनांची माहिती देणार. बारामतीमध्ये शरद पवारांचा ज्येष्ठ नागरिकांशी संवाद. वय झालं म्हणून नव्या पिढीला मार्गदर्शन करायचं सोडायचं नाही, शरद पवारांचं वक्तव्य.
8 मार्चला बारामती अॅग्रोला मिळालेली प्रेस नोट चुकीची, अशीच प्रेस जरंडेश्वरलाही लावण्यात आली होती. ही प्रेस नोट कॉपी पेस्ट केली, रोहित पवारांचा आरोप. ईडीची नोटीस आल्यावर भूमिका बदलली, आज दिल्लीला जाऊन मुजरा करावा लागतोय. रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल. चंद्रकांत खैरे सत्तेत असताना औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करू शकले नाही. ठाकरेंनी मांडलेला प्रस्ताव आमच्या सरकारनं मंजूर केला, त्यामुळे टीका करण्यापेक्षा खैरेंनी आमच्या सरकारचं अभिनंदन करावं, केसरकरांचा टोला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पनवेलमध्ये पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. आता कोणीही पुराव्यांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती मिळेल. नवीन समितीनुसार तयार झालेलं देशातलं हे पहिलं आयुक्तालय. इतर ठिकाणी अशाच प्रकारे बदल करणार, फडणवीसांचं वक्तव्य. वडगाव शेरीमध्ये विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आम्ही काम करतोय. आता कोणी कोयते किंवा तलवारी घेऊन फिरताना दिसलं तर त्याला धडा शिकवणार, अजित पवारांचा इशारा. सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांवर स्थानिकांचा रोष. कुडाळ तालुक्यात नाईक यांच्या हस्ते होणार रस्त्याचं भूमिपूजन. भाजप कार्यकर्ते आणि स्थानिकांनी रोखलं. देशातील ईडीची कारवाई केवळ राजकीय हेतूनं, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची टीका. तर 95% ईडीची कारवाई ही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर झाल्याचा पायलटांचा दावा. माझ्या राजकीय कारकिर्दीत मराठा समाजाचं मोठं योगदान, आरक्षण मिळवण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्षात फायदा मिळणं गरजेचं, त्यामुळे खासदार म्हणून समाजासाठी जे करता येईल ते करणार, खासदार राहुल शेवाळ यांचं वक्तव्य. जालन्यामध्ये राज्यातील पहिल्या ओबीसी कार्यालयाचं लक्ष्मण हाके यांच्या हस्ते उद्घाटन. पंचायत राजवर डोळा ठेवून यांना ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे, लक्ष्मण हाके यांची नाव न घेता मनोज जरांगेंवर टीका. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचा अंधायुग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. मातोश्रीवर कार्यक्रमाला संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा. आचारसंहिते आधी उद्घाटनांचा धडाका. महाराष्ट्रातील जवळपास 1300 कोटींहून अधिकच्या प्रकल्पांचा मंगळवारी पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. उद्या विविध रेल्वे प्रकल्पांचं आणि योजनांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. सर्व योजनांचा खर्च 85,000 कोटी असल्याची माहिती. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांची माहिती. मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळ काहीसा वाकडा झाल्याचं चित्र. नागरिक आणि रेल्वे कामगारांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. घाटकोपर परिसरात सकल हिंदू समाजाचा जनाक्रोश मोर्चा. लव्ह जिहाद, भूमी जिहाद सारख्या मुद्द्यांवर मोर्चा काढण्यात आला. कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात अज्ञाताकडून गोळीबार. चाळीच्या घरात गोळीबार केल्यानं खळबळ. पुण्यात जागतिक महिला दिनानिमित्त ब्राह्मण संघाकडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान. माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा सन्मान. पुण्यात आरोग्यसाधी पुस्तकाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन. यावेळी कार्यकर्त्यांकडून चांदीची गदा देत अजित पवारांचा सत्कार. कोल्हापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या हस्ते लोकार्पण. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून स्मारकाची उभारणी. सांगली नवोदय विद्यालयात जेवणातून झालेल्या विषबाधेच्या प्रकारानंतर भाजप आमदार नितेश राणेंची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट. विद्यार्थ्यांच्या जेवणात इतकी हयगय कशी करू शकता, राणेंचा विद्यालयातील प्राचार्यांना सवाल. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रिफायनरी समर्थकांची बैठक संपन्न. प्रकल्पाच्या माध्यमातून नाणार आणि बारसू या दोन्ही भागाचा विकास करण्यात यावा, समर्थकांची मागणी. रत्नागिरीच्या महाड-MIDCतील नवीन कारखान्याला खैरे ग्रामस्थांचा विरोध. मानवी जीवनावर घातक ठरणाऱ्या रसायनांमुळे गावकरी आक्रमक. कारखाना सुरू झाल्यास ग्रामस्थांकडून आत्मदहनाचा इशारा. अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेचं ATM फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक. रायगडच्या महाड शहरातली घटना. नाशिकच्या गुरुदक्षिणा सभागृहात गोदावरी गौरव समारंभ. विशिष्ट क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव. अहमदनगरच्या लोणी गावातील डॉक्टर नितीन करीर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा. राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर नितीन करीर यांचा सत्कार. बीडच्या जाटवळ इथं उभारण्यात आलेल्या गोपीनाथ गडाचं भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या हस्ते अनावरण. जाटवळ गावचे सरपंच अशोक पाखरेंकडून गोपीनाथ गडाची स्थापना. बीडमध्ये महाशिवरात्रीनंतर निघणाऱ्या प्रभू वैद्यनाथाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. लातूरमध्ये उभारलेल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेचं काम अंतिम टप्प्यात. हे काम पूर्ण झाल्यानंतर हक्काचे 7 पैकी जवळपास 2.24 टीएमसी पाणी मिळणार. सर्वसामान्यांना वाटप केल्या जाणाऱ्या रेशन धान्याच्या पिशवीवर पंतप्रधानांचा फोटो. पिशव्यांवर मोदी सरकारऐवजी भारत सरकार लिहावं. परभणीच्या धारासूर ग्रामस्थांची मागणी. परभणीत कृषीभूषण कांताराव देशमुखांच्या कांताईन चरित्र ग्रंथाचं प्रकाशन. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न. नागपूरच्या उखळी गावात मांजरीनं चावा घेतल्यानं 11 वर्षीय बालकाचा काही तासातच मृत्यू. या प्रकरणी हिंगणा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.